आणि तिकडे बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीच्या सदस्यांनीही सेनेत प्रवेश केला। त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। बदामराव पंडित हे यापूर्वी राष्ट्रवादीत होते, मात्र त्यांचे चुलत बंधू अमरसिंह पंडित यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेवरती आमदार केल्यामुळे ते नाराज झाले। त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा पंडित विरुद्ध पंडित असा सामना रंगेल। पक्षाने लगेचच माझ्या तालुक्यातून एक आमदार प्रवेश दिला आणि त्याला आमदार केलं परिषदेमधून आणि आमची कुटुंबांना होऊ लागली म्हणून हा पक्ष मी सोडला। तसं पाहिलं तर मी यापूर्वी 2 वेळेस अपक्ष होतो आणि शिवसेना भाजप पुरस्कृत हे होतो आणि म्हणून मोठे साहेब आणि उद्धवजी यांचे माझे पहिले जुने कौटुंबिक संबंध असल्यामुळे मला परत माझ्या घरी परत आल्यासारखं वाटले आणि म्हणून मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। बदामराव पंडित यांची ओळख करून घेऊया। गेवराई मतदारसंघातनं ते 3 वेळेला आमदार राहिलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसकडनं एकदा आणि अपक्ष म्हणून 2 वेळेला त्यांनी निवडणूक जिंकली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित यांचे ते कट्टर विरोधक मानले जातात। 1998 आणि 99 मध्ये राज्य ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। बीड जिल्हा परिषदेमध्ये बदामराव पंडित यांच्या गटाचे 3 सदस्य आहेत। गेवराई तालुक्यातील बहुतांश सहकारी सोसायट्या आणि ग्रामपंचायतींवरती त्यांचं वर्चस्व आहे।